दोन राज्यांतील दोन क्रूर घटनांनी आज माणुसकीची मान खाली झुकली। कोणी सोडचिठ्ठीसाठी गळा चिरला तर कोणी पार्किंगसाठी मुंडकं छाटलं। बिहारमध्ये भर रस्त्यात मुंडकं कापून हातात धरणारा नराधम आणि त्यानंतर संतापलेल्या जमावाचा जागीच न्याय। छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावरील त्या 1.5 मिनिटाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला माणुसकीचा पराभव आणि क्रूरतेचा विजय। आजच्या आधुनिक समाजात माणुसकी आणि संयम किती वेगाने संपत चाललाय याची दोन भीषण उदाहरणे छत्रपती संभाजीनगर आणि बिहारमधील अररिया येथून समोर आली आहे। या दोन्ही घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच ऐरणीवर आणला नाही तर मानवी स्वभावातील हिंसेचे विद्रूप रूपही जगासमोर मांडले। छत्रपती संभाजीनगरातील करमाड येथे एका पत्नीचा तिच्याच पतीने भर दिवसा पेट्रोल पंपावर गळा चिरला, तर बिहारमध्ये एका किरकोळ वादातून सत्तू विक्रेत्याने चालकाचे मुंडके धडावेगळे केले आणि त्यानंतर जमावाने आरोपीला पोलिसांच्या देखत संपवून टाकले। छत्रपती संभाजीनगरमधील करमाड शिवारात गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास एका पेट्रोल पंपावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। पूजा गावंडे वय वर्ष 27 ही तरुण महिला गेल्या 1.5 महिन्यांपासून या पंपावर काम करून आपल्या 2 चिमुकल्यांचा उदरनिर्वाह करत होती। पूजाच्या आयुष्याची कथा अत्यंत वेदनादायी आहे। तिचा पहिला पती सुदाम गावंडे याने 2023 मध्ये घरगुती वादातून आत्महत्या केली होती। त्यानंतर आपल्या 2 मुलांच्या भविष्यासाठी पूजाने 15 नोव्हेंबर 2025 रोजी सत्यम गावंडे याच्याशी दुसरा विवाह केला। मात्र हे सुखाचे दिवस फार काळ टिकले नाही। लग्नानंतर काही दिवसांतच सत्यमला दुसरे लग्न करायचे वेध लागले होते। त्यासाठी तो पूजाकडे सतत सोडचिठ्ठी मागत होता। मात्र आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून पूजा सोडचिठ्ठी देण्यास नकार देत होती। हाच राग मनात धरून सत्यम गुरुवारी दुपारी पेट्रोल पंपावर पोहोचला। सर्वांच्या देखत त्याने धारदार चाकूने पूजावर सपासप वार केले आणि तिचा गळा चिरला। उपस्थित नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याने रक्ताळलेला चाकू उगारून सर्वांना पळवून लावले। पोलिसांनी अवघ्या 2 तासात सत्यमला कचनेर शिवारातून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली, पण या क्रूरतेत 2 निष्पाप मुलांचे मातृछत्र कायमचे हिरावले गेले। दुसरीकडे बिहारच्या अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका मार्केटिंग यार्डमध्ये पार्किंग आणि साईट घेण्यावरून सत्तू विक्रेता रवी चौहान आणि पिकअप चालक नवी हसन यांच्यात केवळ शाब्दिक चकमक झाली। हा वाद इतका विकोपाला गेला की रवी चौहानने रागाच्या भरात चाकू काढून नवी हसनची सरेआम हत्या केली। क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने चालकाचे मुंडके कापून धडावेगळे केले आणि ते कापलेले मुंडके घेऊन तो परिसरात फिरत राहिला। या खौफनाक दृश्यांनी संपूर्ण परिसरात दहशत पसरली। या घटनेनंतर उसळलेला जनक्षोभ अधिक भयानक होता। आरोपी रवी चौहान एका झुडपात लपून बसला असताना संतप्त जमावाने त्याला शोधून काढले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुरक्षित नेण्याचा प्रयत्न केला, पण 2000हून अधिक असलेल्या जमावाने पोलिसांच्या तावडीतून आरोपीला खेचून काढले। ऑन द स्पॉट जस्टिसच्या नावाखाली जमावाने रवी चौहानला लाठ्या काठ्यांनी इतके बदलले की त्याचा पोलिसांच्या डोळ्यांत देखत मृत्यू झाला। एका किरकोळ वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाचा शेवट 2 मृत्यूंनी झाला। या दोन्ही घटना एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, ती म्हणजे समाजात वाढलेला कमालीचा असहिष्णुता आणि संयमाचा अभाव। करमाडमध्ये एका स्त्रीने आपल्या हक्कासाठी दिलेला लढा तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला, तर अररियामध्ये पार्किंग सारख्या क्षुल्लक विषयाने रक्ताची नदी वाहिली। बिहारमधील घटनेने मॉब लिचिंगचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर केलाय, जिथे लोक कायद्याला हातात घेऊन स्वतःच न्यायाधीश बनत आहेत। या दोन्ही घटनांमधील क्रूरतेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आता वेळ आली आहे की समाजाने आणि प्रशासनाने अशा हिंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी केवळ शिक्षेवर अवलंबून न राहता मानसिक प्रबोधन आणि कायद्याचा कठोर धाक निर्माण करण्यावर भर द्यावा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।